श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, एक, जर तू आई किंवा वडील असशील ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. कारण आज जे मी सांगणार आहे ते थेट तुझ्या मुलांच्या भविष्याशी जोडलेलं आहे. कधी असा विचार केलाय का की तुझ्या मुलांवर येणाऱ्या अडचणी अचानक का येतात? का काही वेळा त्यांना त्रास होतो आणि आपण काहीच करू शकत नाही? पण आज मी स्वतः तुला एक संदेश देत आहे. तुझ्या मुलांवरती येणारे संकट कायमची नाहीशी होतील. फक्त एक गोष्ट तुला आता समजून घ्यायची आहे, आणि जर तू आता मनापासून केलीस ती, तर तुझ्या मुलांचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. कारण आई वडिलांसाठी सगळ्यात मोठी चिंता कोणती असते आहे माहिती आहे का? मुलांची. स्वतःवर कितीही संकट आले तरी माणूस सहन करतो, पण मुलांवर काही येतं तेव्हा मन आतून हादरून जातं. रात्री झोप लागत नाही, मनात सतत विचार येत राहतात. माझ्या मुलांचं काय होईल? त्यांचं भविष्य कसं असेल? त्यांना काही त्रास होऊ नये. बाळा, हे प्रेम आहे. हीच तर आई वडिलांची खरी माया आहे. स्वामी म्हणतात, जिथे आई वडिलांची मनापासून प्रार्थना असते ते मुलांचं काहीही वाईट होऊ शकत नाही. तू किती वेळा देवाला म्हणालास, स्वामी माझ्या मुलांचे रक्षण करा, त्यांच्यावरचं संकट दूर करा. तुझ्या त्या प्रत्येक शब्दामध्ये एक वेदना आहे, एक प्रेम आहे, आणि स्वामी समर्थ त्या भावना ओळखतात. बाळा, कधी कधी मुलांच्या आयुष्यात अडचणी येतात, ते चुकीचे निर्णय घेतात, त्यांना काही त्रास होतो, पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं आयुष्य वाईट होणार आहे. स्वामी म्हणतात, ही फक्त एक परीक्षा आहे. जशी शाळेत परीक्षा असते तशी जीवनात ही परीक्षा असते, आणि ही परीक्षा कायमची नसते. तुझ्या मुलांवर जे काही संकट आलं आहे ते हळूहळू दूर होणार आहे. तू फक्त घाबरू नकोस. आई वडिलांची प्रार्थना सर्वात शक्तिशाली असते. तू जर मनापासून स्वामी समर्थांना हाक मारली तर ते नक्की ऐकतात. आजपासून एक छोटा उपाय कर. रोज सकाळी तुझ्या मुलांचं नाव घे आणि म्हण, श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांचं रक्षण करा. आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्या डोक्यांवर हात ठेवून म्हण, स्वामी समर्थ त्यांच्यावर तुमची कृपा राहू द्या. शब्द साधे आहेत, पण त्यात खूप ताकद आहे. बाळ, तुला कदाचित अजूनही भीती वाटत असेल, पण लक्षात ठेव, भीतीने काहीही बदलत नाही, विश्वासाने बदल होतो. म्हणून आजपासून भीती सोड आणि विश्वास धर. स्वामी म्हणतात, तुझ्या मुलांच्या आयुष्यात आता सकारात्मक बदल येणार आहे. त्यांच्या वाटेवरचे अडथळे हळूहळू दूर होतील. त्यांना योग्य मार्ग मिळेल, त्यांना चांगल्या संधी मिळतील, आणि एक दिवस तू अभिमानाने म्हणशील, हे माझं मूल आहे. बाळा, देव कधी आई वडिलांच्या अश्रूंना वाया जाऊ देत नाही. तू जे काही दुःख सहन केलं आहे त्याचं उत्तर तुला आनंदाच्या रूपात मिळेल. तुझ्या मुलांचं आयुष्य हळूहळू सुधारेल, घरात पुन्हा आनंद येईल, आणि जेव्हा तू हे सगळं पाहशील तेव्हा तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. त्यावेळी स्वामी समर्थांना धन्यवाद द्यायला विसरू नको, कारण त्यांच्या कृपेने हे सगळे शक्य होतं. बाळ, फक्त विश्वास ठेव, प्रार्थना करत राहा आणि स्वामी समर्थांचं नाव घेत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुझ्या मुलांचं रक्षण करेल, तुझ्या घरात शांती आणेल आणि तुझ्या मनाला धीर देईल. स्वामी म्हणतात, तुझ्या त्या मुलांच्या खूप काही आता केलं आहेस. कधी स्वतःला इच्छा बाजूला ठेवून सगळ्या त्यांच्यावरती सोपवले, कधी स्वतःला आनंद सोडलाय फक्त त्यांच्या भविष्यासाठी. तुला फक्त एकच गोष्ट हवी आहे, तुझी मुलं आनंदात राहावीत आणि त्यांना कोणताही त्रास होऊ नये. पण बाळा, जीवनात प्रत्येकाला स्वतःचा प्रवास करावा लागतो. मुलांनाही काही अडचणी येतात, काही चुका होतात, काही वेळा ते चुकीच्या वाटेवर जातात, पण याचा अर्थ असा नाही की ते आता कायमचे हरवले आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या संस्कारांची ताकद एक दिवस नक्की दिसेल. आज कदाचित ते तुला तर समजत नसतील, कदाचित तुझं ऐकत नसतील, पण वेळ येईल जेव्हा त्यांना सगळं समजेल. ते पुन्हा योग्य मार्गावर येतील. बाळ, तू फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव. त्यांच्या रागवण्याऐवजी त्यांच्यासाठी प्रार्थना कर, कारण प्रेमाने बदल घडतो, रागाने नाही. स्वामी म्हणतात, आई वडिलांच्या मनापासून केलेल्या प्रार्थनेत असामान्य शक्ती असते. तू जर मनापासून स्वामी समर्थांना विनंती केली तर ते नक्की ऐकतात. आजपासून एक छोटा नियम बनव. रोज सकाळी मुलांच्या नावाने प्रार्थना कर आणि म्हण, श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांना योग्य मार्ग दाखवा
आणि रात्री झोपतानाही म्हणा, स्वामी समर्थ त्यांचं रक्षण करा. हे शब्द तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतील. बाळा, तुला कदाचित अजूनही चिंता वाटत असेल, पण लक्षात ठेव, चिंता करून काहीही बदलत नाही. विश्वास ठेवून बदल होतो. तुझ्या मुलांच्या आयुष्यातील वाईट वेळ आता हळूहळू संपत आहे. त्यांच्या वाटेवरचे अडथळे दूर होतील. त्यांना योग्य संधी मिळेल. ते स्वतःचा मार्ग शोधतील आणि एक दिवस तू त्यांच्या यशाकडे पाहून मनापासून आनंद होशील. बाळा, देव कधीही आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रूंना वाया जाऊ देत नाही. तुझे दुःख सहन केलंय, त्यांचं आता उत्तर तुला आता आनंदाच्या रूपात मिळेल. तुझ्या घरात पुन्हा हसण्याचे आवाज येतील. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल आणि तो क्षण तुझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद असेल. तू बाहेर कितीही मजबूत दिसत असला तरी आतून मात्र तुझं मन सतत तुझ्या मुलांसाठी धडपडत असतं. कधी ते आजारी पडले तर तुझं मन अस्वस्थ होतं. कधी ते उशिरा आता घरी आले तरी तुझं मन घाबरतं. कधी ते शांत राहतात तर तू आता विचार पडतो. बा, हे सगळं आता प्रेम आहे. हेच तर आई वडिलांचं खरे रूप आहे. पण आज स्वामी समर्थ म्हणतात तुला एक गोष्ट सांगत आहेत. जास्त काळजी करू नकोस, कारण जास्त चिंता मनाला थकवते. तुझ्या मुलांसाठी तू जे काही करू शकतोस ते तू करत आहे. आता पुढचं स्वामींवर सोड, कारण जिथे आपली मर्यादा संपते तिथून देवाचं काम सुरू होतं. बाळा, तुझ्या त्या मुलांच्या आयुष्यात कधी कधी अडचणी येतील, कधी ते चुकीचे निर्णय घेतील, कधी ते चुकतील. पण लक्षात ठेव, चुकणं म्हणजे शिकण्याचा एक भाग आहे. जसं चालायला शिकताना लहान मूल पडतं, तसं आयुष्य शिकवताना माणूस चुकतो, पण त्यातून तो शिकतो आणि मजबूत होतो. म्हणून जर तुझी मुलं कधी चुकली तर त्याला ओरडू नको, त्याला समजाव, कारण प्रेमाने सांगितलेली गोष्ट मनाला जास्त लागते. बाळा, तुझ्या घरात जर शांतता असेल तर मुलं आपोआप योग्य मार्गावर येतात. घरातलं वातावरण मुलांवर आता खूप परिणाम करतं. जर घरात प्रेम असेल तर मुलांनाही आता प्रेमळ बनतात. जर आता घरात समजूतदारपणा असेल तर मुलंही समजूतदार बनतात. म्हणून आता नेहमी प्रयत्न कर की घरात सकारात्मक राहतील. बाळ, तू कधी कधी आता स्वतःला दोष देत असशील. मी काही कमी केलं आहे का, मी काही चुकलो आहे का, असा पण विचार करतो शकतो. त्यामुळे प्रत्येक आई वडील त्यांच्या परीने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. तूही तसंच करत आहेस आणि हेच तर पुरेसं आहे. स्वामी म्हणतात तुझं मन मोकळं करतात आणि मला ओळखतात. त्यांना माहीत आहे की तू आता मनाने चांगला आहेस, म्हणून ते तुझ्या मुलांचं रक्षण करत आहे. पण आजपासून एक छोटा उपाय कर. रोज सकाळी तुझ्या मुलांचं नाव मनात घे आणि स्वामी समर्थांना सांग, स्वामी, माझ्या मुलांचं रक्षण करा, त्यांना योग्य मार्ग दाखवा, त्यांच्या आयुष्यातील संकट दूर करा. हे शब्द फक्त शब्द नाही, ही एक शक्ती आहे, ही एक प्रार्थना आहे. तुझ्या मुलांच्या आयुष्यात एक अदृश्य कवच तयार करेल. बा, हो, तुला आता बदल दिसायला लागेल. तुझ्या मुलांचं वागणं थोडं तर सुधारेल, त्यांच्या विचारांमध्ये शांतता येईल आणि एक दिवस तू अभिमानाने म्हणशील, स्वामींनी माझ्या मुलांचं आयुष्य बदललं. बा, भीती सोड, विश्वास ठेव, कारण जिथे विश्वास असतो ते चमत्कार घडतात. तुझ्या घरातही आनंद परत येणार आहे. तुझ्या मुलांच्या आयुष्यात यश येणार आहे. आई वडिलांचं मन किती नाजूक असतं ना, स्वतःवर किती संकट आलं तरी ते शांत राहतात. पण मुलांचा थोडीशी आता सावली तरी आली तरी त्यांचं मन बेचैन होतं. तू आता कदाचित अनेक रात्री जागून काढल्या असतील, मुलांच्या भविष्यासाठी विचार करत, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत. कधी त्यांच्या आरोग्याची चिंता, कधी त्यांच्या अभ्यासाची काळजी, कधी त्यांच्या वागण्यांमधील बदल. त्यामुळे आता काही स्वामींचा एक प्रार्थना करत होता, देवा, आता माझ्या मुलांना सुखी ठेवा. बा, ही प्रार्थना खूप मोठी असते. ही प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचते. स्वामी म्हणतात, बाळ, तुझ्या मुलांच्या प्रत्येक पावलावर माझं लक्ष आहे. तू जिथे आता पोहोचू शकत नाही तिथे मी त्यांच्या सोबत असतो. हे ऐकून थोडंसं हलकं वाटतंय ना, कारण काही वेळा आपण किती प्रयत्न केला हे सगळं आपल्या हातात नसतं. काही गोष्टी देवावर सोडाव्या लागतात. तुझ्या मुलांचं आयुष्यही असंच एकत्र आता क्षेत्र आहे, जिथे तुझं आता प्रेम, तुझं आता मार्गदर्शन आणि स्वामींची कृपा एकत्र आता काम करते. आज कदाचित तुला काही गोष्टी चुकीच्या वाटत असतील, मुलं तुझं ऐकत नसतील, त्यांना योग्य दिशा मिळत नसेल, पण बाळा, धीर धर, कारण जसं छोटं रोपटं सुरुवातीला वाकडं वाढतं पण नंतर सरळ होतं, तसंच मुलांचं आयुष्यही हळूहळू योग्य मार्गावर येतं. स्वामी म्हणतात तुझ्या मुलांना योग्य वेळेत योग्य समज देतील, त्यांच्या आयुष्यात चांगले लोक आणतील, त्यांना चुकीच्या मार्गापासून दूर करतील आणि एक दिवस तुला दिसेल की जे काही मुलं तुला आता आज चिंता देत आहेत तीच मुलं तुझ्या अभिमानाने बनली आहेत. तो दिवस
खूप दूर असेल, आता सुंदर असेल बाळ. त्यामुळे तुझ्या डोळ्यात आनंद असल्याचे असतील, तुझ्या मनात एक समाधान असेल. तू तर शांतपणे म्हणशील, स्वामी तुमच्यामुळेच आता आज माझ्या मुलांचं आयुष्य सुंदर झालं. म्हणून आजपासून तुझ्या मनातील भीती थोडीशी कमी कर. तुझ्या मुलांवर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींवर विश्वास ठेव. रोज मनापासून त्यांच्या नावावर नाव घे, श्री स्वामी समर्थ. हा जप तुझ्या त्या घरात एक अदृश्य संरक्षण तयार करेल. तुझ्या त्या मुलांच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. त्यांच्या आयुष्यात शांती आणि प्रगती आणेल. बाळ लक्षात ठेव, ज्या घरात ज्या घरात आई वडील मनापासून देवांचं नाव घेतात, त्या घरात मुलांचं भविष्य कधीच अंधारात जात नाही. म्हणून काळजी सोड, भीती सोड आणि विश्वास ठेव. कारण स्वामी समर्थ तुझ्या मुलांचं रक्षण स्वतः करत आहे. बाळ, तुझ्या मुलांच्या बाबतीत तू खूप आता संवेदनशील आहे. त्यांना काही होऊ नये ही आता तुझी आता सर्वात मोठी इच्छा आहे. पण आता कधी कधी तू स्वतःचं सुख आता बाजूला ठेवतो, फक्त त्यांच्या आनंदासाठी जगतो. ही भावना खूप मोठी आहे. पण बाळ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू मजबूत असला तर तुझी मुलं मजबूत होतील. जर तू सतत घाबरत राहिला, सतत चिंता करत राहिला, तर तुझी भीती आता तुझ्या मुलांपर्यंत पोहोचेल. म्हणून आजपासून तू स्वतःलाच एक वचन दे, मी आता माझ्या मुलांसाठी धैर्याने उभा राहील. कारण तू आता तुझं धैर्य त्यांचं भविष्य घडवेल. बाळा, तुझ्या मुलांच्या आयुष्यात जे काही अडथळे येत आहे ते कायमचे नाहीत. तो फक्त एक काळ आहे, तो जो निघून जाणार आहे. जसं ढग काही वेळासाठी आकाश झाकतं, तसंच कायमचं राहत नाही. तसंच संकटाचंही असतं. लवकरच त्या संकटाचा काळ संपेल आणि मग तुझ्या मुलांचं आयुष्य एक नवीन प्रकाश घेईल. तू पाहशील की त्यांच्यात बदल आता होत आहे. ते आता अधिक मजबूत समजूतदार होत आहे, अधिक हे होत आहेत. आणि बाळा, हे कधी कधी देव आपल्याला मुलांना अडचणी देतो, फक्त त्यांना मजबूत बनवण्यासाठी. कारण जे मूल लहानपणीच अडचणींना सामोरे जातं, ते मोठ्या झाल्यावरती कधीच घाबरत नाही. तुझं मुलंही तसंच घडत आहे. आज जरी तुझ्या मुलांचा आता तू काळजी करत असेल, वाटत असेल, तरी उद्या तुला त्याचा अभिमान वाटेल. बाळ, तुझ्या प्रार्थनेत खूप शक्ती आहे. आईवडिलांची प्रार्थना देव कधीच नाकारत नाही. रोज फक्त काही क्षण तुझ्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना कर. स्वामी, माझ्या मुलांना योग्य मार्ग दाखवा, त्यांना सुरक्षित ठेवा, त्यांच्या आयुष्यातील संकट दूर करा. ही प्रार्थना त्यांच्या आयुष्यात एक अदृश्य संरक्षण तयार करेल. बाळ, तुझ्या घरात पुन्हा आता तू हसू येईल. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. तू पाहशील की ज्या गोष्टीसाठी तू इतकी चिंता करत होता, ती गोष्ट आता हळूहळू ठीक होत आहे. आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील. तू शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर उभा राहशील आणि म्हणशील, स्वामी तुमच्यावर त्या विश्वास ठेवला म्हणून आज माझं घर आनंदाने भरलं आहे. व आजपासून भीतीला जागा देऊ नको. नकारात्मक विचार हळूहळू दूर कर. तुझ्या मुलांसाठी फक्त चांगला विचार कर. कारण तुझा विचार त्यांच्या आयुष्यात दिशा देतो. तू जर आता सकारात्मक राहिला तर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. बा, तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या मुलांच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात लवकरच होणार आहे. कधी आजपासून त्या बदलाची सुरुवात झाली आहे. स्वामी म्हणतात, बा, सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकदम शोधू नको. आयुष्य हळूहळू समजतं. प्रत्येक दिवस काहीतरी शिकून जातं. तू आज ज्या अवस्थेत आहे ती कायमची नाही आहे. आज तुझ्या मनात गोंधळ आहे, उद्या तुला आता मार्ग दिसेल. आज तुला अंधार आता वाटतोय, उद्या प्रकाश मिळेल. बा, तुला एक गोष्ट आता समजून घ्यायची आहे. जीवनात काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, कारण त्यापेक्षा चांगलं काहीतरी देव आपल्यासाठी ठेवलेलं असतं. तू ज्या गोष्टीसाठी रडला आहे, कदाचित ती गोष्ट तुला तर मिळाली नाही. पण पुढे तर जाऊन तुला तर जाणवेल की जे काय मिळालं ते त्यापेक्षा खूप चांगलं आहे. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःला दोष देणं थांबवा. तू जे काही केलं ते त्या वेळेच्या समजूतदारीनुसार केलं. प्रत्येक माणूस चुका करतो, पण त्या चुका आपल्याला पुढे जाण्यासाठी शिकतात. त्यामुळे म्हणून आता भूतकाळ अडकू नको. जो बदल आता करू शकतो ते आता करू शकतोस तू, पण भविष्य तुझ्या हातात आहे. आज तू जो काही निर्णय घेशील तो तुझ्या उद्याचं आयुष्य ठरवेल. बाळा, तुला कधी कधी खूप एकटं वाटत असेल. लोकांमध्ये असताना सुद्धा मन एकटंच राहतं. पण लक्षात ठेव, तू कधीच एकटा नाही आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू जेव्हा त्या शांत बसतो तेव्हा ते तुझ्या मनात बोलतात. फक्त तुला ऐकायला तयार हवा. आजपासून थोडासा वेळ स्वतःसाठी काढ. फोन बाजूला ठेव, गोंधळापासून दूर जा आणि शांतपणे बस. डोळे बंद कर आणि फक्त श्वासावर लक्ष ठेव. आणि हळू आवाजात म्हण, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुझ्या मनाला स्थिर करेल. तुला जाणवेल की तुझ्या आता आत एक शांत शक्ती आहे. तुझ्या आयुष्यात अजून खूप काय आता चांगलं होणार आहे.
तू ज्या गोष्टीसाठी इतका काळ थांबलाय ती गोष्ट आता हळूहळू तुझ्याकडे येत आहे. कदाचित अजून वेळ लागेल पण ती येणार आहे. फक्त धीर धर. स्वामी म्हणतात, जो माणूस शेवटपर्यंत प्रयत्न करतो तो आता कधीच हरत नाही. तूही आता हरलेला नाही. तू अजूनही उभा आहेस. म्हणजे तुझ्यात आता ताकद आहे. म्हणून स्वतःवर आता विश्वास ठेव. तुझं आयुष्य बदलू शकतं आणि ते बदलणारच आहे. आजपासून स्वतःला एक वचन दे, मी आता हार मानणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवेन. मी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवेन. हे 3 शब्द, हे 3 वाक्य तुझं आयुष्य बदलू शकतात. आणि एक दिवस असा दिवस येईल जेव्हा तू आनंदाने म्हणशील, मी त्या कठीण काळापासून बाहेर आलो. तू आता तुझ्या आयुष्यात खूप काही आता सहन केलं आहे. हे तुला तर कदाचित कोणाला सांगता येत नसेल, पण तुझ्या मनाला सगळं माहीत आहे. कधी एकटेपणा जाणवतो, कधी मनात भीती येते, कधी असं वाटतं माझ्यासोबत कोणीच नाही. पण बाळ, ही भावना खरी जरी वाटत असली तर एक गोष्ट नक्की आहे, तू कधीच एकटा नाहीस आहे. स्वामी समर्थ नेहमी तुझ्या सोबत आहे. तुला तर दिसत नाही, पण ते तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या पाठीशी उभे आहे. कधी तू पडतोस तेव्हा ते तुला उचलतात, कधी तू थकतो तेव्हा ते तुला आधार देतात आणि कधी तू रडतो तेव्हा ते शांतपणे तुझं ते दुःख कमी करतात. तुझ्या आयुष्यात जे काही अडकलंय, घडलंय ते सगळं आता व्यर्थ नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असतं. कधी कधी आपल्याला लगेच समजत नाही, पण वेळ गेल्यावर ते सगळं स्पष्ट होतं. तू जे काही दुःख आता सहन केलंय त्यामुळे तू आता मजबूत झालाय. तू जे काही अश्रू राहिले त्यामुळे तुझं मन हलकं झालंय आणि तू जे काही संघर्ष केले त्यामुळे तुझ्या आता एक वेगळीच ताकद निर्माण झाली. आज जरी तुला तर सगळं कठीण वाटत असेल, ते लक्षात ठेव, हा काळ कायमचा नाही आहे. जसं रात्रीचा अंधार सकाळी निघून जातो, तसंच आयुष्यही असतं. आज दुःख असेल तर उद्या आनंद येणार आहे. तुझ्या आयुष्यातही एक सुंदर दिवस येणार आहे. ज्या दिवशी तू मनापासून हसशील त्या दिवशी तुला वाटेल, हो आता सगळं ठीक आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, विश्वास ठेव. विश्वास म्हणजे फक्त देवावर नाही तर स्वतःवरही ठेवायचा असतो. तू जे काही करतोय ते योग्य आहे यावर विश्वास ठेव. तू एक दिवस यशस्वी होणारच आहे यावर विश्वास ठेव. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझे आयुष्य बदलणार आहे आणि यावर विश्वास ठेव. कधी कधी आपल्याला स्वतःलाच कमी समजतो. आपल्याला वाटतं की मी आता खास नाही आहे. पण सत्य असं आहे की प्रत्येक माणूस देवाने खास बनवलेला असतो. तुझ्यासाठी एक वेगळीच ओळख असते. कदाचित तुला अजून ते पूर्णपणे दिसत नाही, पण वेळ येईल आणि तू स्वतःला तुझी किंमत ओळखशील. तुझ्या घरात जर कधी इथं ताण असेल तर त्यात तू आता शांतता आण. जर कोणी आता रागवलं असेल तर तू शांत राहा. कारण कधी कधी शांत राहणं हे तर सर्वात मोठं उत्तर असतं. घर हे फक्त प्रेमाने चालतं. जर घरात प्रेम असेल तर सगळ्यात अडचणी लहान वाटतात. आजपासून एक छोटा नियम ठेव. रोज सकाळी आता रात्री फक्त 2 मिनिटं स्वामी समर्थांचं नाव घे. मनात मन, स्वामी समर्थ माझ्या आयुष्याला योग्य दिशा द्या. हळूहळू तुला जाणवेल की तुझं मन आता शांत होतंय, तुझे विचार सकारात्मक होत आहे आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्यही बदलायला लागतं. तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण येणार आहे आणि जरी तुझा संघर्ष करत असेल तरी उद्या तू आनंदाने असशील. आज जे काही स्वप्न तुला त्या दूर वाटत आहे ते दिवस एक दिवस तुझ्या हातात असणार आहे आणि त्या दिवशी तुला जाणवेल, स्वामी समर्थ नेहमी माझ्या सोबत होते. आई वडिलाचं मन किती नाजूक असतं ना, स्वतःवर किती संकट आलं तरी ते शांत राहतात. पण मुलांवर थोडीशी सावली आली तरी त्याचं मन बेचैन होतं. तूही कदाचित अनेक रात्री जागून काढल्या असेल मुलांच्या भविष्यासाठी विचार करत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत. कधी त्यांच्या आरोग्याची चिंता, कधी त्यांच्या वागण्याची भीती वेगळ्या. आणि पण एक प्रार्थना आता लक्षात ठेव, देवा आता तुझ्या मुलांचे सुखी आता करतायत. ही प्रार्थना खूप मोठी असते, पण ही प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचते. तुझ्या मुलांच्या प्रत्येक पावलावर माझं लक्ष आहे. तू जिथे पोचू शकत नाही तिथे त्यांचं मी आहे सोबत. हे ऐकून थोडंसं वाटतंय ना हलकं मन? वाटलंच पाहिजे, कारण का मी बोलतोय हे तुझ्याशी. कारण काही वेळा आपण किती वेळा प्रयत्न करतो ते सगळं आता आपल्या हातात नसतं. काही गोष्टी देवावरच सोडाव्या लागतात. तुझ्या मुलांचं आयुष्य असंच एक क्षेत्र आहे जिथे तुझं प्रेम, तुझं मार्गदर्शन, स्वामींची कृपा एकत्र काम करते. जसं आता बाळा, जसं छोटे रोपटात सुरुवातीला वाकडं वाढतं पण नंतर सरळ होतं, तसं मुलांचं आयुष्य सगळं हळूहळू तर योग्य मार्गावर येईल. स्वामी समर्थ या मुलांना योग्य वेळेत योग्य समज देतील. त्यांच्या आयुष्यात चांगले लोक आणतील, त्यांना चुकीच्या मार्गापासून दूर करतील आणि एक दिवस तुला जाणवेल की जे काही मुलं तुला तर आज चिंता दिसत होते ते त्याचं मुलं आता अभिमान बनतील. तो दिवस खूप दूर असेल बाळा, त्यामुळे आता तुझ्या आता डोळ्यात आता आनंद अश्रू असतील. तुझ्या मनात एक समाधान असेल. तू शांतपणे म्हणशील, स्वामी
तुमच्यामुळे आज माझ्या मुलांचं आयुष्य सुंदर झालं. म्हणून आजपासून तुझ्या मनातील भीती थोडीशी कमी कर. तुझ्या मुलांवर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींवरती विश्वास ठेव. रोज मनापासून त्यांचं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हा जप तुझ्या त्या घरात एक अदृश्य संरक्षणाचं तयार करेल. तुझ्या मुलांच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. त्यांच्या आयुष्यात शांती आणि ते प्रगती आणेल. बाळा, लक्षात ठेव, ज्या घरात आई वडील मनापासून देवांचं नाव घेतात त्या घरात मुलांचं भविष्य कधीच अंधारात जात नाही. तू किती वेळा देवासमोर उभा राहून एकच प्रश्न विचारलास, माझ्या मुलांना काही होऊ देऊ नये. तुझ्या प्रत्येक आता अश्रूंची किंमत आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर आहे. सो म्हणतात, तू घाबरू नकोस, कारण जिथे आता तुझं प्रेम असतं तिथे आता माझं संरक्षण सुरू होतं. तुझ्या मुलांवर जे काय आता संकट येते ते फक्त आता एक सावली आहे. खरं काही वाईट होत नाही. जसं काळोख आता कितीही मोठा असो, एक छोटासा दिवा सगळं उजळवतो, तसं तुझा विश्वास तुझ्या मुलांच्या आयुष्याचा उजळवणार आहे. तू आजपर्यंत खूप काय आता सहन केलं आहे. तुझ्या मुलांसाठी स्वतःच्या इच्छा मारल्या आहेत, स्वतःचं दुःख लपवले, फक्त त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी. स्वामी म्हणतात, तुझे हे पण व्यर्थ जाणार नाही. तुझ्या मुलांच्या आयुष्यात आता एक नवीन प्रकाश येणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतका काळ आता घाबरत होता, ती गोष्ट आता दूर जात आहे. तुला आता कदाचित अजून दिसत नाही, पण बदल सुरू झाला आहे. जसं बीज जमिनीतून आता उगवल्यावर ते झाड उगवतो, ताबडतोब झाड दिसत नाही, पण आतून थोडासा वेळ वाढत असतो. त्यामुळे तसं तुझ्या मुलांचं भविष्य अजून मजबूत होत आहे. स्वामी म्हणतात, फक्त 2 गोष्टी लक्षात ठेव. पहिली, भीती सोडा आणि दुसरी, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या घरात जे काय तर नकारात्मक आहे ते हळूहळू निघून जाईल. तुझ्या घरात आता तुझ्या आता सकारात्मक ऊर्जा येत आहे. तुझ्या मुलांच्या पावलांमध्ये आता यशाचं भाग्य लिहिलं जात आहे. तुझ्या आता ज्या गोष्टीवरती रात्रभर आता जागतोय त्या गोष्टी आता तुला आनंद देणार आहे. स्वामी म्हणतो, ज्या मुलांना मी फक्त आता स्वतः सांभाळत आहे, तू फक्त प्रेम दे, संस्कार दे, बाकी सगळं मी बघतो. ज्या लोकांनी तुझ्या आता मुलांना त्रास दिला, ज्या परिस्थितीने त्यांना आता अडचणीत टाकलं, ती परिस्थिती आता बदलणार आहे. तुझ्या मुलांच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे आणि हा हात कधी आता कमी होणार नाही. आज जरी आता परिस्थिती कठीण वाटत असेल तरी आता उद्या तुझं मूल तुझा अभिमान बनेल. तुझ्या डोळ्यातील आता अश्रू आता आनंदाच्या अश्रूमध्ये बदलते. स्वामी तुझं घर आता शांत होईल, तुझं मन आता स्थिर होईल. तू जेव्हा हे शब्द आता ऐकतो आहेस ना, तेव्हा समज ही योगायोग नाही आहे, हा स्वामी समर्थांचा संकेत आहे. तुला सांगण्यासाठी की आता तर काळ बदलतो. तुझ्या मुलांच्या आयुष्यात आता चांगले दिवस येत आहेत. तू फक्त एक काम कर, दररोज सकाळी उठून मनापासून एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि बघ तुझ्या आयुष्यात कसे चमत्कार होतात. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू तुला पुन्हा दिसेल. त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू नाहीशी होते. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासोबत आहे. तू एकट्या नाहीस आहे. तुझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित आहे. फक्त विश्वास ठेव आणि शांत राहा, कारण जे काही आता होणार आहे ते तुझ्या आता आणि तुझ्या मुलांच्या भल्यासाठी होणार आहे. तू आई आहेस. तुझ्या आता डोळ्यातील प्रत्येक अश्रू मला दिसतोय. तू वडील आहेस. तुझ्या आता मनातील प्रत्येक काळजी मला कळते. तू म्हणतोस, स्वामी माझ्या लेकरांचं काय होणार, पण मी सांगतो तुझ्या लेकरांचं रक्षण मी स्वतः करतो. ज्यावेळी तू आता घाबरतो त्यावेळी मी त्यांच्या पाठीशी उभा राहतो. ज्यावेळी तू रडतो त्यावेळी मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवतो. तुझ्या मुलांवर आलेली संकट ही कायमची नाहीत. हे फक्त एक परीक्षा आहे, विश्वासाची, धैर्याची आणि प्रेमाची. तू इतका का घाबरतो? जिथे माझं नाव आहे तिथे कोणीही वाईट शक्ती थांबत नाही. तू फक्त रोज एकदा म्हण, स्वामी समर्थ, आणि बघ तुझ्या घरात शांतता कशी येते. तुझं मूल आज त्रासात असेल, पण उद्या तेच मूल तुझा अभिमान बनेल. आणि आज त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या त्याच्या डोळ्यात आता आनंद चमकेल. तुला वाटतंय की सगळं संपलंय, पण मी सांगतो आता सुंदर होणार आहे सुरुवात. तू आता थकलाय, तुझं मन हरवलंय, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या आता पुन्हा आता उभा करेन. तुझ्या घरात जे काय वादळ आहे ते आता शांत होणार आहे, कारण वादळ कायमचं राहत नाही, ते फक्त आता शिकवून जातं. तुझ्या मुलांचं नशीब त्याच्या आता भीतीपेक्षा खूप मोठं आहे. त्यांच्या आयुष्यात अजून खूप काय आता लिहित आहे. तू फक्त आता नकारात्मक विचार असो आणि माझं नाव द्या. तू म्हण, स्वामी मला तुझ्यावर आता पूर्ण विश्वास आहे, आणि त्या क्षणापासून सगळं आता बदलायला सुरुवात होईल. तुझ्या मुलांचं आरोग्य सुधारेल, त्यांचं मन शांत होईल, त्यांच्या आयुष्यात नवीन संधी येतील. तू फक्त धीर धर. आज ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत आहेत त्या उद्या तर तुझ्या सहज घडतील, कारण मी आहे, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात माझं अस्तित्व आहे. तू कधी एकटा नाहीस आहे, तू कधी एकटी नाहीस आहे. तुझ्या लेकरांच्या प्रत्येक पावलावर माझं रक्षण आहे. तू आता फक्त माझं नाव जप. तू पाहशील हळूहळू सगळं आता ठीक होईल. तुझ्या मुलांच्या आयुष्यात आनंदाचा दिवस येतील.
त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य परत येईल. तू जेवढं आता रडलायस त्याच्या दुप्पट आनंद तुला आता मिळेल. तू जेवढं आता सहन केलं आहे त्यांच्या 1000 पट आता फळ तुला मिळेल. हे लक्षात ठेव. मी कधीही माझ्या भक्तांना सोडत नाही. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या मुलांवर येणारे संकट हळूहळू नाहीशी होतील. तुझं आता घर पुन्हा हसणार आहे. तुझं आयुष्य पुन्हा आता उजळणार आहे. तू फक्त हार मानू नकोस, कारण जिथे तू थांबतो तिथून मी सुरू होतो. आता तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला मी आता उत्तर देतोय. फक्त वेळ लागतोय, पण उत्तर नक्की मिळेल. तू रात्री उशिरा जागून जेव्हा काळजी करतो, तुझ्या मुलांच्या भविष्यासाठी घाबरतो, तेव्हा समज मी आता तुझ्या शेजारीत उभा आहे, तुझ्या मनाला आता शांत करण्यासाठी. तू म्हणतो, स्वामी माझ्या लेकरांना तर काही होऊ नये. हीच तर तुझी प्रार्थना आहे, हीच तर तुझी खरी ताकद आहे. आणि त्या प्रेमाच्या जोरावर मी प्रत्येक संकटाला दूर करत आहे. ज्या अडचणी आज तुला मोठ्या वाटत आहे त्या उद्या फक्त एक आठवण बनतील. कारण स्वामींची कृपा आता जेव्हा साथ देते तेव्हा वादळही शांत होऊन जातं. ज्या मुलांच्या डोळ्यात आता निरगस हास्य, तेच माझा आशीर्वाद आहे. तू फक्त त्यांच्यासाठी प्रेमाने उभा राहा. मी त्यांच्या वाटेतील काटे आता दूर करेन. कधी कधी आयुष्य कठीण परीक्षा घेत असतं, तुझ्या सहनशीलतेचा मर्यादा पाहतं. पण लक्षात ठेव, ही परीक्षा संपल्यावरच यशाचा सूर्योदय होतो. तुझ्या घरात जे काही अंधार पसरला आहे ते कायमचं नाही. थोडा वेळ दे, थोडासा विश्वास ठेव. प्रकाश आपोआप तुझ्या आता दारात येईल. स्वामी म्हणते, तुझ्या मुलांच्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे. त्यांच्या प्रत्येक पावलावर माझी नजर आहे. त्यांना काहीही होऊ देणार नाही. तू फक्त भीती सोड, मनापासून नकारात्मक विचार काढून टाक. आणि आता कारण भीती संकट वाढतं आणि विश्वासाने ते नष्ट होतं. या मुलांसाठी तू जे काही स्वप्न पाहिले ते अपूर्ण राहत आहे. त्यांच्या आयुष्यात आनंद येईल आणि याची खात्री स्वामी समर्थ स्वतः देतात. कधी कधी वाटतं सगळं आता संपलं आहे आणि काहीच आता उरलं नाही. पण हाच तो क्षण असतो तिथून नव्या सुरुवातीची वाट घडते. स्वामी म्हणते, तुझं मन आता मजबूत आहे. तुझं आता धैर्य कधी आता कमी होऊ देऊ नकोस, कारण तुझ्या ध्येयावरचं तुझ्या मुलांचं भविष्य उभं आहे. तू जेव्हा आता हार मानण्याचा विचार करतो तेव्हा एकदा माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आता मनात नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुझ्या मुलांच्या वाटेवर अडते नाहीसे होतील. त्यांच्या आयुष्यात यशाची फुले उमलतील आणि तुझे हृदय अभिमानाने भरून जाईल. स्वामी म्हणतात, तू एकटा नाहीस आहे, मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वासात तुझ्या घरात आनंदाची किरणं येणार आहे. या मुलांच्या आयुष्यात चांगले दिवस येणार. फक्त थोडा संयम ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. जे आज अशक्य वाटते ते उद्या तर शक्य होईल. कारण स्वामींच्या कृपेने प्रत्येक गोष्ट बदलू शकते. तुझ्या मुलांच्या डोक्यावरचं संकटाचं सावट आज दूर होऊ लागलं आहे. त्याच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश हळूहळू प्रवेश करत आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त प्रेम कर, तू फक्त विश्वास ठेव, बाकी सगळं मी सांभाळतो. तुझ्या त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू हेच आता तुझं खरं धन आहे. आणि हे आता हसू कायम राहावं यासाठी मी सदैव जागा आहे. आणि चिंता सोड, मन शांत कर आणि एक मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. कारण त्या एका नावात तुझ्या त्या सगळ्यात प्रश्नाची उत्तर आहे, तुझ्या सगळ्या अडचणीचा उपाय आणि तुझ्या मुलांच्या सुरक्षितेची खात्री आहे. तुझं मूल आज जरी आता त्रासात असेल, त्याच्या वाटेवर काटे जरी आले असते, तरी लक्षात ठेव, हे सगळं आता कायमच नाही आहे. हा काळ आहे तो निघून जाणार आहे. जसं काळोख रात्र संपते तसं तुझ्या मुलांच्या आयुष्यातला अंधारही संपणार आहे. फक्त थोडासा धीर ठेव, थोडासा विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, तू प्रत्येक वेळी आता घाबरतोय, वाईट विचार करतोय, पण सगळं एकदा आता ते स्वतःवर आता माझ्यावर सोडून दे. तू त्याचं सगळं आता ओझं मी उचलून घेईन. तुझं मूल आज जरी हरवल्यासारखं वाटत असेल, त्याला दिशा सापडत नसेल, तर त्याचा हात मी स्वतः धरला आहे. तू फक्त डोळे मिटून माझं नाव घे. आईच्या श्रद्धेतून, अश्रूतून खूप ताकद आहे आणि बापाच्या प्रार्थनेतून खूप शक्ती आहे. ही दोन्ही जेव्हा आता स्वामींच्या चरणी पडतात तेव्हा चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही. स्वामींत तुझ्या घरात जे काही वादळ आलंय ते आता शांत होणार आहे. तुझ्या मुलांच्या डोक्यावरचा धोका हळूहळू दूर जाणार आहे. आज जरी आता डॉक्टर, पैसे, परिस्थिती सगळं काही कठीण वाटत असेल, तर लक्षात ठेव, जिथे आता सगळे मार्ग बंद होतात तिथून माझं नाव, माझं काम सुरू होतं. तू रडतोय, तुटतोय, हार मानतोय, पण मी तिथेच उभा आहे, तुझ्या पाठीशी, तुझ्या मुलांच्या पाठीशी. स्वामी म्हणतात, तुझं मूल माझं आहे, त्याची जबाबदारी माझी आहे. तू फक्त प्रेम कर, काळजी घे, बाकी सगळं मी सांभाळ. कधी कधी संकट येतं कारण त्यातूनच शिकवण मिळते. तुझं मूल आज जे काही सहन करते ते त्याला आता उद्या मजबूत बनवणार. ही परीक्षा आहे, शिक्षा नाही आहे. ही वाट नाही, कठीण आहे, पण ते शेवट गोड आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या लेकरांच्या कपाळावर मी माझं संरक्षण लिहिलं, त्याचं नशीब मी स्वतः आता बदलणार आहे. तू फक्त एक गोष्ट कर, रोज प्रेमाने माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र जिथे घुमतो तिथे संकट कधीच थांबत नाही, ते आपोआप पळून जातात.
तुझ्या घरात आज जरी भीती असेल तरी उद्या तिथे आनंद नाचणार आहे. आज जरी शत्रू असतील, अश्रू असतील, तरी उद्या ते तिथून हसू उमलणार आहे, ते शत्रू निघून जाणार आहे. स्वामी म्हणतात मी तुझ्या मुलाच्या पाठीशी उभा आहे. त्यांच्या प्रत्येक पावलावर माझं लक्ष आहे. तू जिथे जाईल तिथे मी माझा आधीच पोचलेलो असेल. तू काळजी करू नको. तुझ्या मनातले वाईट विचार सोडून दे. कारण विचार जसे असतात तसं आयुष्य घडतं. चांगला विचार कर, चांगलं बोल आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या मुलांच्या आयुष्यातला प्रत्येक अंधारा मी आता उजळतो आहे आणि बदलणार आहे. त्यामुळे त्याच्या आता प्रत्येक वेदनेला मी आता आनंदात बदलणार आहे. स्वामी म्हणतात तुझ्या मुलांचं रक्षण मी आता करतोय. तू फक्त श्रद्धा ठेव. ज्याच्या आता घरी माझं नाव आता घेतलं जाते तिथे संकट जास्त वेळ टिकत नाही. ती येतात पण माझ्या आता नावाने ते निघून जातात. तुझ्या आता मनात अजूनही काही आता प्रश्न आहेत, काही शंका आहे. खरंच आता सगळं ठीक होईल का? आणि हे विचारता येणं स्वाभाविक आहे. आणि कारण तू आता आई आहेस किंवा बाप आहेस. तुझे तर तुझं मूल तुझं सगळंच आहे. पण जरा थांब. वेळ मिटून एक क्षण विचार कर. आजपर्यंत किती वेळा तुला वाटलं आहे की आता काहीच उरणार नाही, पण तरी काहीतरी घडलं आणि तू पुन्हा आता उभा राहील. हे सगळं योगायोग नव्हते, हे स्वामी समर्थांची कृपा होते. स्वामी समर्थ म्हणतात तू ज्या आता कठीण काळात आहे त्यामुळे तर तू चिंता करू नकोस. तुझ्या आता संकटाला मोठं समजतो आहे. ते संकट तुझ्या मुलांना आणखी खूप मजबूत बनवत आहे. जसं सोनं आगीत तापतं तसं ते अधिक आता शुद्ध होतं. तसं तुझं मूल आहे व या परिस्थितीतून बाहेर येऊन आणखी तेजस्वी होणार आहे. तुला वाटतंय माझं मूल काय एवढं आता सहन करते, पण स्वामी म्हणतात प्रत्येक मोठ्या यशाच्या आधी एक कठीण परीक्षा असते आणि तुझं मूल ही परीक्षा आता पार करत आहे. तू फक्त त्याच्या मागे उभा राहा. त्याला आता प्रेम दे, त्याच्यावर आता विश्वास ठेव. तुझ्या त्या विश्वासावरती त्याची त्या सर्वात मोठी ताकद आहे. कधी कधी आपण जास्त घाबरतो, कधी आता त्या भीतीमुळे आपण आपल्या मनाला त्रास देतो. पण सत्य इतकं साधं आहे की सगळं आता ठीक होणार आहे. तुझ्या घरात आता पुन्हा हसू परत येणार आहे. तुझ्या मुलांच्या आयुष्यात आता नवीन संधी येणार आहे. जे काही अडथळे होते ते आता एक एक करून दूर होत जात आहे. तुला कदाचित अजून दिसत नाही, पण स्वामींच्या दृष्टीने सगळं आधीच ठरलेलं असतं. स्वामी म्हणतात तुझ्या मुलांचं रक्षण तर मी स्वतः करत आहे. तू जेव्हा आता झोपतो तेव्हा आता सुद्धा आता मी जागा असतो. तू जेव्हा तळतो तेव्हा मी तुझ्या आता डोळ्यातील अश्रू पुसतो. तू जेव्हा आता हार मानतो तेव्हा मी तुला आता पुन्हा उभं करतो. तुझ्या आयुष्यात जे काय आता चांगलं होणार आहे ते आता तुला आता खूप जवळ आलं आहे. फक्त अजून थोडासा वेळ, थोडासा धीर धर. स्वामी म्हणतात धीर ठेवल्याला कधी नेहमीच आता चांगलं फळ मिळतं. तुझ्या मुलांचं भविष्य आता उजळणार आहे. त्यांच्या आयुष्यात आता आता योग्य वेळ, योग्य योग येणार आहे, योग्य संधी येणार आहे. त्यांचं आता त्यांनी आता खाली घेतलंय ते लोक आता आता तुला दूर जातील तुझ्यापासून, आणि जे त्यांना आता पुढे नेतील ते लोक आता तुझ्या आयुष्यात येतील. स्वामी म्हणतात तुझं घर आता तुझ्या सुरक्षित आहे. तुझ्या मुलांवर कोणतीही वाईट शक्ती काहीही करू शकत नाही, कारण त्यांच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही नकारात्मक विचार करू नकोस, कारण तुझे विचार तुझ्या आयुष्याला दिशा देतात. तू जसा विचार करशील तसंच घडायला सुरुवात होईल. म्हणून नेहमीच चांगला विचार कर आणि स्वामींचं नाव घेत राहा. तुझ्या घरात आता शांतता येईल. तुझ्या मनात आता समाधान येईल. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास दिसेल. तुझे प्रेम आणि माझा आशीर्वाद ही दोन्ही गोष्ट मिळून तुझ्या मुलांचं आयुष्य बदलणार आहे. तुला जे काय वाटत होतं की आता काहीच उरलं नाही, तेच आता तुझ्या आयुष्याचं सर्वात सुंदर वळण ठरणार आहे. तू फक्त त्या मागे वळून बघ. एक दिवस येईल जेव्हा तू म्हणशील धन्यवाद स्वामी, तुम्ही मला आता कधीच एकटं सोडलं नाही. तुझ्या मुलांच्या आयुष्यात आता आनंदाचे दिवस येणार आहे. त्यांच्या प्रत्येक पावलावर यश त्यांच्यासोबत चालणार आहे. स्वामी म्हणतात तू फक्त आता माझ्यावर विश्वास ठेव, कारण जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतात. आणि तुझ्या आयुष्यात तो चमत्कार आता सुरू झाला आहे. तुझ्या घरात आता आनंदाचे दिवस पेटणार आहे. तुझ्या त्या मनातील अंधार आता दूर होणार आहे. स्वामी म्हणतात तुझं तर प्रत्येक स्वप्न आता पूर्ण होईल. तुझ्या मुलांचं प्रत्येक इच्छा आता पूर्ण होईल. फक्त मनात श्रद्धा ठेव आणि कधी हार मान नको, कारण तू एकटा नाहीस आहे. तुझ्यासोबत स्वामी समर्थ आहे, आणि ते स्वामी समर्थ आहे तिथे अपयश राहू शकत नाही. तू आज जे काही वेदना सहन करतोय ना त्या व्यर्थ नाही आहे. प्रत्येक दुःख तुझ्या आयुष्यातील काहीतरी शिकवून जातं, आणि त्या शिकवूनच तुझं तर आयुष्य बदलतं. तू रात्री उशिरा झोपतो, मनात हजारो आता विचार घेऊन तुझ्या मुलांचं त्या पुढे काय होईल, त्याचं आयुष्य कसं घडेल. पण मी सांगतो तू एकटा नाहीस आहे. तुझ्या प्रत्येक आता विचारात मी आहे. तुझ्या काही वेळेला आता चिंता करतो त्या वेळेला मी आता उपाय तयार करतोय. तुझ्या काय वेळेला आता रडतोय त्या वेळेला मी आता तुझ्या लेकरांसाठी मार्ग बनवतोय. तुझं प्रेम खरं आहे, तुझी आता काळजी खरी आहे, म्हणून मी आता तुझ्या सोबत आहे.
तुला वाटते हे सगळं आता हातात निसटत चाललंय, पण खरं सांगू का, काहीच निसटत नाहीये. सगळं आता माझ्या हातात सुरक्षित आहे. तू फक्त त्या विश्वास ठेव. जसं एखादं छोटंसं बाळ आईचा हात धरून निर्धास्त चालतं, तसं तू आता माझा हात धर. तुला आता काहीच भीती वाटणार नाही. तुझ्या मुलांच्या आयुष्यात जे काही अडथळे येत आहेत ना, ते कायमचे नाहीत ते. ते फक्त एक टप्पा आहे, एक वळण आहे आणि या वळणानंतर त्यांचं आयुष्य सरळ आता संदर्भित आणि एकदम खूप चांगलं होणार आहे. तू फक्त आता हार मानू नकोस. तुला आता आठवतंय का किती वेळा तू अडचणीतून बाहेर पडलाय? किती वेळा सगळं आता संपलं असं वाटलंय, पण तरी तू उभा राहिलायस. हे आता कसं आता शक्य झालं? कारण मी तुझ्यासोबत आहे आणि आजही आहे. तुझ्या मुलांसाठी तू जे काही करतोय ते व्यर्थ जाणार नाही. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ नक्की मिळणार आहे. तू फक्त आता थोडासा धीर धर. तुझ्या घरात जे काही नकारात्मक आहे ते आता हळूहळू निघून जाईल. तिथे आनंद येईल, शांती येईल. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसेल आणि ते हसू पाहून तुझं मन भरून येईल. तू म्हणशील, स्वामी मी आता खूप घाबरलो होतो, पण आता तू सगळं ठीक केलंस. हो, मी तसंच आता करणार, कारण माझ्यासाठी तू आता खूप काय, तर कुटुंबात खूप महत्त्वाचं आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवलायस आणि मी त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. तू फक्त तर रोज काही मिनटं काढ, शांत बस, डोळे बंद कर आणि माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हो, तुझं मन आता शांत होईल, तुझी आता भीती आता कमी होईल आणि तुला जाणवेल कोणीतरी आता तुझ्यासोबत आहे. तू एकटा नाहीस आहे. तुझ्या मुलांच्या प्रत्येक समस्येचं उत्तर हळूहळू तुला मिळेल. तू जे काही विचार करतोय त्यापेक्षा खूप त्याचं चांगलं काहीतरी होणार, कारण मी तुझ्यासोबत आहे. सर्व गोष्टी आता ठेवल्या आहेत. तू फक्त आता माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आता घरात जे काही दुःख आलंय ते आता कायमचं राहणार नाही. जे काय येईल ते आता तुझ्या आता जागी आनंद येईल. तुझ्या मुलांचं भविष्य आता उजळणार आहे. ते मोठं काहीतरी करतील, तुझं नाव उंच करतील. आज जे काही अडचणी असतील, पण उद्या ते आता अडचणीवर विजय मिळवतील. आणि जेव्हा तू अभिमानाने म्हणशील, हे माझं आता मूल आता आहे, तुझ्या त्या डोळ्यात अश्रू असतील, पण ते आनंदाने असतील. तू जे काय आता सहन केलं आहे त्याचं फळ आता तुला मिळणार आहे. हे लक्षात ठेव. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो, प्रत्येक दुःखानंतर आनंद असतो आणि प्रत्येक संकटानंतर यश येतं. तू फक्त त्या विश्वास सोडू नको. तू जिथे थांबतोय तिथे तर मी सुरू करतो. तू जिथे हार मानतोय तिथे मी तर जिंकून आता दाखवतोय. तुझ्या आयुष्यात आता एक नवीन सुरुवात होणार आहे. तुझ्या मुलांसाठी एक नवीन मार्ग तयार होणार आहे. तू फक्त शांत राहा. तुझ्या घरात आनंद येणार आहे. तुझ्या आयुष्यात समाधान येणार आहे. पुन्हा आता असणार आहे आणि त्या हसण्यात तुझं आता माझं अस्तित्व जाणवेल. तू म्हणशील, स्वामी तो तर नेहमी माझ्यासोबत होता आणि मी हसून सांगेन, मी कधीच दूर नव्हतो. तू फक्त माझं नाव जप. तुझ्या त्या मुलांचं रक्षण मी करतोय. त्यांच्यावर येणारे संकट होतं नाहीशी होत आहे. तुला आता फक्त थोडासा वेळ द्यायचा आहे, विश्वास ठेवायचा आणि बघ चमत्कार कसा घडतो. तू जेव्हा आता आपल्या मुलांकडे पाहतोय, त्यांच्या डोळ्यातील भीती आता तुला दिसते, त्यांच्या मनातलं तर बोललेलं दुःख आता तुला जाणवतं आणि तुझं हृदय तुटतंय. पण हे सगळं आता कायमचं राहणार नाही, कारण जिथे आईबाबाचं खरं प्रेम असतं तिथे माझा आशीर्वाद आपोआप उतरतो. तुझ्या घरात जरी त्या आज चिंता असेल तरी उद्या आनंदाचा उत्साह होणार आहे. आज जरी डोळ्यात अश्रू असतील तरी उद्या तेच डोळे आता आनंदाने चमकणार आहे. तू इतका का घाबरतोय? तुझ्या मुलांचं नशीब मी तर स्वतः लिहितोय. तुझ्या मुलांच्या आयुष्याची दिशा मी ठरवतोय. मग तुला कसली भीती? तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला तर शक्ती आहे. तुझ्या प्रत्येक विश्वासाचा विश्वास आहे आणि हा विश्वास तुझ्या मुलांना संकटातून बाहेर काढणार. कधी कधी देव आता कधी उशीर करतो, पण तो कधीच अन्याय करत नाही. तो तुला आता थांबवतो, कारण तो तुला तर काहीतरी मोठं देणारा असतो. तुझ्या मुलांच्या आता आयुष्यात जे काही अडथळे येत आहेत ते आता त्यांना मजबूत बनवण्यासाठी असतात. कारण ज्यांनी आता संकट पाहिले तेच खऱ्या अर्थानं यशाचं मोल जाणतात. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात जे काही चाललं आहे ते तर सगळं माझ्या नजरेत आहे. एकही गोष्ट माझ्यापासून लपलेली नाही आहे. तू इतका आता लक्षात ठेवतोय. तुझं आता मन तुझं जर आता शांत असेल तर तुझं आता घरही आता शांत राहील आणि तुझ्या मुलांनाही बळ मिळेल. त्यांच्यावरती मजबूत आहे. तू त्यांच्यासाठी हसत राहा, कारण तुझ्या त्या हसण्यातूनच त्यांना आता जगण्याची ताकद मिळते. तुझ्या घरात लवकरच बदल होणार आहे. तुझ्या आयुष्यात नवं आता वळण येणार आहे. जिथे दुःखाला जागा नसेल, तुझ्या मुलांच्या वाटेवर आता प्रकाश पडू लागला आहे. त्यांच्या आयुष्यातले अंधाराचा ढग हळूहळू तर नाहीसे होत आहे. तू जेव्हा आता रात्री झोपतो तेव्हा तुझ्या आता मनात विचार येतात, काय होईल पुढे? माझ्या मुलांचं काय होईल? पण स्वामी म्हणतात, तू त्या विचारांना थांबव, कारण विचारांची भविष्याची चिंता करू नये. आजचा दिवस वाया घालवू नको. तुझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे, ते तुला आता खात्रीने सांगतात. त्यांच्या आता आयुष्यात यश येणार आहे आणि तुझं आता नाव त्या अभिमानाने घेणार आहे. तुझं कष्ट, तुझा त्याग हे सगळं आता व्यर्थ जाणार नाही, कारण आईबाबाच्या प्रेमाने फळ त्यामुळे आता नेहमीच गोडत असतं. स्वामी म्हणतात, तू फक्त माझं नाव घेत राहा, श्री स्वामी समर्थ म्हणत राहा. तुझ्या घरात आता शांती येईल.
तुझ्या मनात जे काही भीतीचे विचार आहेत ते आता हळूहळू नष्ट होतील आणि त्यांच्या जागी विश्वास आणि समाधान येईल. तुझ्या त्या मुलांच्या आयुष्यात आणि आता चांगल्या गोष्टी घडायला लागत आहे. फक्त तुला त्या दिसायला थोडासा वेळ लागतो. तू थांब, तू विश्वास ठेव आणि बघ कसा चमत्कार घडतो. स्वामी म्हणतात तुझे आयुष्य आता बदलणार आहे. तुझ्या घरात सुख समृद्धी येणार आहे आणि तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर नेहमीच आता हसू राहणार आहे. तू जेव्हा खूप आता थकतोय तेव्हा माझं नाव घे. मी तुला त्या नवीन ऊर्जा आता देईन. तुझ्या मनाला आता शांत करेन. तुझ्या मुलांसाठी तू जे काय करतोय ते मला तर दिसत आहे आणि त्याचं फळ तुला तर नक्की मिळेल. स्वामी म्हणतात तू हार मान नको, कारण जिथे आता तू हार मानतोय तिथून माझी सुरुवात होते. तुझ्या आता घरात लवकरच आनंदाचं नवं आता अध्याय आता सुरू होईल. जिथे दुःखाची याच्या सावली दिसणार नाही. तू फक्त आता इतकं कर, मनापासून विश्वास ठेव आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नावाने कर, कारण त्या नावात तुझ्या आयुष्यातला आता बदल लपलेला आहे. तुझ्या मुलांचं आता सुरक्षित भविष्य आहे आणि तुझ्या आता प्रत्येक गोष्टीचं आता प्रश्नाचं उत्तर आहे. तुझ्या मुलांसाठी तू आता रात्रभर जगतोय, डोळ्यात पाणी आणून देवाला तर हाक मारतोय, पण तुला तर कळत नाही तुझ्या त्या प्रत्येक अश्रूवर माझं लक्ष आहे. तू एकट्या नाहीस साहेब, तुझ्या आता वेदनामय आता तुझ्या सोबत आहे. तुझं मूल आता जेव्हा दुःखी होतं तेव्हा त्याच्या मनात मीच आता आधार बनून उभा राहतो. तुला दिसत नाही, पण मी तुला तर त्याला रोज सावरतो. स्वामी म्हणतात कधी कधी आयुष्य आपल्याला खूप काय आता शिकवण्यासाठी अडचण देतं, पण त्या अडचणी कायमच्या नसतात. आज जर तुझं मूल अडचणी आहे, कधी अभ्यासात अडचण, कधी मित्रांमध्ये त्रास, कधी आरोग्याची चिंता, कधी मनातील घालमेल, मग लक्षात ठेव ही वादळे कायमची नसतात. ती फक्त येतात आणि निघून जातात. जसं पावसाचं ढग येतात, आकाश भरून टाकतात, पण थोड्या वेळाने सूर्य पुन्हा उगवतो. तसं तुझ्या त्या मुलांच्या आयुष्यातही होणार आहे. स्वामी म्हणतात तू फक्त धीर सोडू नकोस, कारण ज्या क्षणी आता तू हार मानतो त्या क्षणी तुझं मूल आतून तुटायला लागतं. तुला आता कदाचित त्याची ताकद आहे, तुझं धैर्य आता त्याचा आधार आहे. म्हणून रडायचं असेल तर स्वामींच्या चरणी रड, पण तुझ्या मुलांसमोर हसत राहा. त्याला दाखव की आपण मजबूत आहोत, काही झालं तरी आपण जिंकणार आहोत. स्वामी म्हणतात तुझ्या घरातील नकारात्मकता आता संपणार आहे, तुझ्या मुलांच्या आयुष्यातला अंधार दूर होणार आहे. तू फक्त रोज एक छोटासा नियम कर. सकाळी उठल्यावरती आणि रात्री झोपण्याआधी मनाला म्हण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप तुझ्या घरात शक्ती आणेल, तुझ्या मुलांच्या मनातली शांती देईल, तुझ्या त्या आयुष्यात नवीन प्रकाश निर्माण करेल. स्वामी म्हणतात तुझ्या मुलांच्या कपाळावर मी माझं संरक्षण दिलं आहे, त्याच्या आता भोवती माझं कवच आहे. कोणतीही वाईट शक्ती, कोणतेही संकट त्याला जास्त काळ स्पर्श करू शकत नाही. तू फक्त विश्वास ठेव. माझं आता तुझं मन घाबरत आहे, काही होईल पुढे, माझं मूल सावरलं नाही तर. पण स्वामी म्हणतात उद्याचा विचार करून आजचं सुख आता हा का हरवतंय. मी आहे ना, तुझ्या उद्याचं सगळं आता नियोजन मी केलं आहे. तू फक्त आजचं चांगलं राहायचं आहे, आज सकारात्मक आता राहायचं आहे. तुझ्या मुलाला आता प्रेम द्यायचं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, कारण ज्याला आता आईबापाचा विश्वास मिळतो त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही. स्वयं म्हणतात तुझ्या मुलांच्या आता प्रत्येक पावलावरती माझं लक्ष आहे. तो पडला तरी मी आता त्याला उचलणार आहे, तो चुकला तरी मी त्याला आता योग्य मार्ग दाखवणार आहे. तू फक्त आता त्याला सोडू नको, त्याच्या मागे उभा राहा, त्याच्यापाशी प्रेमाने बोल, त्याला तर समजून घे. त्याच्या मनात आता कायम चाललेले हे आहे ते आहे, कारण कधी कधी तुझ्या मुलं शब्दांनी नाही तर आता शांततेने खूप काय तर सांगतात. स्वामी समर्थ म्हणतात की तुझं मूल आता मजबूत होणार आहे. या सगळ्या अडचणी त्याला तर घडवणार आहेत. आज जे तू सहन करतोय उद्या तेच आता त्याचं बळ मिळणार आहे. तू फक्त आता संयम ठेव, कारण घरात लवकरच आनंद येणार. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर आता पुन्हा हसू येणार. आज ज्या गोष्टीने तू आता घाबरलाय तीच गोष्ट उद्या तुझ्यासाठी आठवण बनणार आहे आणि तू म्हणशील हे सगळं कसं पार पडलं, तेव्हा ते सगळं आता लक्षात ठेव, हे सगळं स्वामींच्या कृपेनेच झालं. स्वामी म्हणतात मी कधी उशीर करत नाही, मी योग्य वेळ सगळं देतो आणि बदलतो. तुझ्या आयुष्यातही तो क्षण येणार आहे. तू फक्त श्रद्धा ठेव आणि मनापासून भीती तर काढून टाक, कारण भीतीने समस्या वाढते आणि विश्वासाने ती संपते. तुझं मूल आता हळूहळू सावरत आहे. तुझ्या कदाचित दिसत नसेल, पण आतून खूप काय ते बदलतंय. स्वामी त्याला नवीन दिशा देत आहे, नवीन संधी देत आहे. तू फक्त लक्ष ठेव आणि त्या छोट्या छोट्या बदलांना ओळख दे, कारण मोठा चमत्कार लहान बदलापासूनच होतो. तुझ्या मनात अजून एक हलकीशी भीती आहे, उद्या तुझं काय होईल, मुलांचं कसं होईल, आयुष्य कसं घडेल, हे प्रश्न सतत सतत आता तुझ्या त्रास देतात. पण आज स्वामी समर्थ तुला सांगतात ज्या उद्याची तुला आता भीती वाटते तो उद्या आता तुझ्यासाठी आनंद घेऊन येणार आहे. तू इतका तर काळ अंधारात चालत होता की तर तुला प्रकाशात विश्वास उठला नाही, पण जर आता बघ सकाळ आता कधी रात्रीला त्रास विचारत नाही, ती आपोआप येते. तसं तुझ्या आयुष्यातही आता नवीन तर सुरुवात होणार आहे. स्वामी म्हणतात तुझ्या आता मुलांच्या आयुष्यात ज्या गोष्टी आता अडकून पडल्या होत्या त्या आता हळूहळू मोकळ्या होत आहे. तुझ्या मुलांना जे काय आता यश मिळायचं होतं ते आता त्यांच्या आता जवळ आता येत आहे.
तुला आता फक्त थोडंसं शांत राहायचं आहे, मनाला गोंधळ आता थांबवायचा आहे. कारण कधी कधी भीती आपण आता आपल्या विचारांचे स्वतःला आयुष्य कठीण करतो. स्वामी म्हणते ज्या गोष्टी तुझ्या हातात नाही त्यांची चिंता आता करू नकोस. तू फक्त तुझं कर्तव्य कर, बाकी सगळं मी पाहतो. तुझ्या मुलांचं आयुष्य माझ्या हातात आहे. तू फक्त त्यांना आता योग्य मार्ग दाखव, त्यांच्यावर प्रेम कर. तुला माहिती आहे का, तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आता स्वामींसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून ते त्यांच्या आयुष्यात आता आनंद भरत आहे. तुझ्या घरात जे काही वातावरण आहे तिथे आता सतत तणाव आहे, तिथे आता चिंता होते, ते वातावरण आता बदलणार आहे. तुझ्या घरात आता आनंदाचे हसण्याचे आवाज येतील. स्वामी म्हणतात तू खूप आता मजबूत आहे, तू इतकं आता सहन केलं आहेस पण तरी हार मानली नाही. ही तर तुझी ताकद आहे. तुझ्या आता इतकी ताकदामुळे आज परिस्थिती बदलली आहे. तुझ्या त्या मुलांच्या आयुष्यात आता योग्य दिशा मिळत आहे. तिथे आता अडकले होते तिथून आता बाहेर पडत आहे. स्वामी म्हणतात प्रत्येक वाईट दिवसानंतर एक चांगला दिवस येतो आणि तो दिवस चांगला आज तुझ्या जवळ आला आहे. तुझ्या आता फक्त अजून थोडा वेळ हे धरायचं आहे, कारण स्वामींच्या वेळेनुसार सगळं योग्य वेळेस घडतं. तू जेव्हा आता खूप घाबरतोय तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मुलांच्या पाठीशी स्वामीने उभे आहे. कोणतीही संकट त्यांना स्पर्श करू शकत नाही. तू फक्त मनापासून भीती काढून टाक आणि विश्वास ठेव. तुझ्या घरात आता सुखाचं वातावरण तयार होत. तुझ्या मुलांच्या आयुष्यात नवीन संधी येत आहे. ज्या गोष्टी आधी शक्य वाटत होत्या त्या आता शक्य होणार आहे. स्वामी म्हणतात तुझं नशीब आता बदलत आहे. तुझ्या घरात आता पैशाची अडचण कमी होईल. तुझ्या मुलांना आता योग्य मार्ग सापडेल. तुझी जे स्वप्न पाहिली आहे ती आता पूर्ण होतील. तुला कदाचित अजून जाणवत नाही पण बदल सुरू झाला आहे. जसं पाऊल आता पडल्याशिवाय आता तुला जाता येत नाही, तसं तू आता पाऊल पाडल्याशिवाय तुला पुढे सरकता येणार नाही. जसं तुझ्या आयुष्यात आता बदलत सावली गेलेली आहे. स्वामी म्हणतात तुझं प्रत्येक दुःख आता सगळं संपणार आहे. त्यामुळे तुझ्या आता मुलांच्या आयुष्यात आता आनंदाचं नवं पान उलगडणार आहे. तू फक्त एक गोष्ट लक्षात कर, त्यामुळे स्वामींचं नाव कधी सोडू नको, कारण तेच नाव तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुझ्या घरात आता शांती राहील, तुझ्या मनात आता समाधान राहील, तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास दिसेल. स्वामी म्हणतात तू खूप काय सहन केले, आता आनंद अनुभवण्याची वेळ आली आहे. तुझ्या आयुष्यात आता चांगले दिवस येणार आहे. तू फक्त मनापासून एकदा म्हणशील स्वामी समर्थ. तुझं माझं नाव घेतो तेव्हा मी तुझ्या जवळ उभा असतो. तुला कळत नाही पण मी प्रत्येक क्षणी तुझी तर साथ देतोय. तू म्हणतो स्वामी काय एवढं तर दुःख देतोय, पण मी सांगतो हे दुःख नाही रे, ही तुझी आता घडण आहे. जसं सोनं तापवलं की तसं तुला आता मजबूत बनवलं जातं. तसं तुझ्या आता भल्याचं आता मुलांचं आता भविष्य घडवण्यासाठी आता तुला थोडंसं सहन करावं लागते. तू आई आहेस पण तुझं मन मुलांसाठी तुटतंय. तू वडील आहेस, तुझ्या खांद्यावरती जबाबदारीचं ओझं आहे. पण लक्षात ठेव तू एकटा नाहीस आहे. हे प्रत्येक जबाबदारी मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या घरात जे काय चाललं आहे ते आता कायमचं नाही आहे. एक परीक्षा आहे ती तू आता उत्तीर्ण होणार आहेस. तुझ्या आता मुलांच्या आयुष्यात जे काय अडथळे येत आहेत ते त्यांना मजबूत बनवण्यासाठी आहे. आज जे काय घडते ते उद्या तेच उंच घडणार आहे. तू फक्त आता त्यांना प्रेम दे आणि माझ्यावरती विश्वास ठेव. तुझं प्रेम आणि माझी कृपा दोन्ही मिळून त्यांचं आयुष्य आता बदलणार आहे. तुला वाटतंय तुझं तर नशीब आता तुझ्या विरोधात आहे, पण खरं सांगू का, नशीब तुझ्यासाठीच काम करते. थोडासा वेळ लागतोय पण सगळे आता योग्य वेळी होईल. तू फक्त नकारात्मक विचार सोड, मनात आशा ठेव. रोज आता जे शब्द बोलतोय तेच आता तुझं आयुष्य आता बनवत आहे. म्हणून आजपासून मन माझं आता नाव सगळं आता चांगलं होणार आहे. माझ्या मुलांचं भविष्य उजळ आहे. स्वामी माझ्यासोबत आहे. हे शब्द तुझ्या आयुष्यात बदल घडवतील. तू बघशील हो तुझ्या घरात शांतता येईल. जिथे भांडणं होती ते प्रेम येईल, जिथे चिंता होती ते समाधान येईल. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसेल. हे असतील आणि तुझे हसून तू पाहून मन भरून येईल. तू म्हणशील स्वामी हे सगळं आता तुमच्यामुळेच झालं. हो, कारण मी तुझ्या सोबत होतो. कारण तुझ्या आता घराच्या प्रत्येक कोपऱ्यात माझा आशीर्वाद आहे. तू जिथे जातो तिथे माझी सावली आहे, तुझ्या सोबत आहे. तू फक्त माझं नाव घेत राहा. तू जेव्हा आता निराश होतो तेव्हा माझ्याकडे बघ. तू जे त्या मनात आता माझं रूप ठेव आणि बघ तुझी भीती कशी नाहीशी होते. तू जे काय सहन करतोय त्या फळ तुला मिळणारच आहे. तुझ्या मुलांसाठी एक सुंदर भविष्य तयार होते. आज जे दिसत नाही पण उद्या ते स्पष्ट होईल. तू फक्त धीर धर. तुझ्या आयुष्यात आता एक नवीन सकाळ येणार आहे. त्या सकाळी आता तू शांतपणे उठशील. तुझ्या मनात कोणतीही चिंता नसेल. तू हसशील आणि तुला जाणवलं सगळं आता बदललं आहे. तुझ्या त्या घरात आता आनंद येईल. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर समाधान असेल आणि तुझ्या आता मनात शांती असेल. तो दिवस दूर नाही. तू फक्त विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मला ऐकू येते. मी शांत आहे पण मी आता काम करतोय तुझ्यासाठी, तुझ्या मुलांसाठी. तू फक्त आता हार मानू नकोस आणि शेवटच्या क्षणीत चमत्कार घडतो. तू अजून थोडासा वेळ थांब. तुझ्या आयुष्यात जे काय आता चांगले घडणार आहे ते खूप आता मोठे आहे. तू कल्पना करू नको आता तुझ्या मुलांचा भाव आहे त्यात आता यश मिळेल आणि तू अभिमानाने म्हणशील हे माझं मूल आहे. तुझ्या त्या डोळ्यात अश्रू असतील पण ते आनंदाचे असतील. तू जे काय सहन केलं आहे त्याची किंमत तुला मिळणार आहे.
हे सगळं आता लक्षात ठेव. तू एकटा नाहीस आहे, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या मुलांवर आता येणारे संकट हळूहळू नाहीशी होत आहे आणि त्याच्या जागी आता आनंद, यश आणि शांती येत आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि रोज म्हण श्री स्वामी समर्थ आणि बघ तुझं आता आयुष्य कसं बदलतंय. स्वामी म्हणतात तुझ्या घरात जे काही दुःख आलंय ते कायमचं राहणार नाहीये. ते तुला आता काही शिकवण्यासाठी आले. जीवन म्हणजे फक्त सुख नाही, जीवन म्हणजे संघर्ष आहे. पण हा संघर्ष तुला मजबूत बनवतो आणि तुझ्या मुलांसाठी एक आधार बनवतो. तू जेव्हा आता रडतोय तेव्हा आता लक्षात ठेव, त्या प्रत्येक आयुष्याला अर्थ आहे. ते तुझ्या आता प्रेमाचा पुरावा आहे. स्वामी म्हणतात तुझ्या मुलांवर आता माझं लक्ष आहे. तुझ्या त्या प्रत्येक अडचणीवर मी आता नजर ठेवून आहे. त्यांना आता काहीही होऊ देणार नाही. तू फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेव, भीती आता कधीच उपाय नसते, विश्वास उपाय असतो. तू जितकं आता घाबरशील तितकं मन आता कमकुवत होईल, पण तू जर आता धीर ठेवशील तर परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. तुझ्या घरात जे काय आता होत आहे हे तात्पुरतं आहे आणि लवकरच आता ते बदलत आहे. स्वामी म्हणतात तू स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेव, बाकी सगळं मी आता सांभाळतो. तुझ्या मुलांच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात होणार आहे, जिथे अडचणी मागे पडतील आणि यश पुढे येईल. तू जेव्हा आता खूप थकतो तेव्हा आता थोडासा वेळ स्वतःसाठी काढ. डोळे बंद करून माझं नाव घे आणि बघ तुझं मन कसं आता शांत होईल. तुझ्या घरात शांती येणार आहे, तुझ्या मनात समाधान येणार आहे आणि तुझ्या मुलांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. स्वामी म्हणतात तू कधी एकटा नाहीस आहे, तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात तू तू मागे आता पुढे चालत राहा. थांबू नकोस, कारण थांबणं म्हणजे हार मानणं आणि तू हार मानण्यासाठी जन्मला आलेला नाही आहे. तुझ्या मुलांसाठी तू जे काही स्वप्न पाहिलं ते नक्की पूर्ण होतील. फक्त थोडासा वेळ आणि थोडासा विश्वास लागेल. स्वामी म्हणतात तुझ्या घरात लवकर आनंदाची बातमी येणार आहे, त्याची तू आता खूप दिवसांपासून वाट पाहत आहे. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर दुःख आता हळूहळू नाहीसं होत आहे, त्या जागी आता हसू येते. तू फक्त तर त्या क्षणाची वाट बघ जेव्हा तुझं हृदय आनंदाने भरून येईल. स्वामी म्हणतात तुझ्या घरात आता सकारात्मक ऊर्जा येत आहे, जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. तू जेव्हा देवावर विश्वास ठेवतो तेव्हा अशक्य काही शक्य होत आणि हेच तर आता तुझ्या आयुष्यात घडणार आहे. तुझ्या मुलांसाठी तू जे काही सहन केलं आहे त्याचे फळ आता तुला मिळणार आहे आणि ते फळ खूप गोड लासणार आहे. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू.